नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत। सिंपल लिफ्टिंग मशीनचा हा प्रॉब्लेम आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहे। प्रॉब्लेम पहिल्यांदा व्यवस्थित वाचूया आणि गिवन दिलं असेल ते पहिल्यांदा लिहून घेऊया। प्रॉब्लेम बघा, ए मशीन रिक्वायर्स एन एफर्ट ऑफ 5 न्यूटन, एफर्ट ऑफ 5 न्यूटन म्हणजे पी दिले 5 न्यूटन, टू लिफ्ट अ लोड ऑफ 60 न्यूटन म्हणजे लोड पण दिलाय 60 न्यूटन। The velocity ratio of the machine is 20. Velocity ratio दिलाय simple, VR is equal to 20. Find load lost due to friction and efficiency of the machine at this load. Given एवढंच दिलंय। आता फाइंड दोन क्वांटिटी आपल्याला करायचे टू फाइंड। काय फाइंड करायचे? फाइंड द लोड लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन। लोड म्हणजे WF, लोड लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन WF काढायचंय। आणि सेकंड काय करायचंय? इफिशियन्सी ऑफ द मशीन ॲट दिस लोड। इफिशियन्सी म्हणजे इटा, या दोन क्वांटिटी काढायच्या। आता त्यासाठी फॉर्म्युले कोणते आहेत ते पहिल्यांदा बघूया। याच्या आधी पण आपण बरेच प्रॉब्लेम सोडवलेत या टॉपिकवरचे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता चॅनलवर। इंजिनिअरिंग मेकॅनिक्सची प्लेलिस्ट आहे किंवा सिंपल लिफ्टिंग मशीनची प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये जाऊन बघू शकता। फॉर्म्युले याला कोणते लागतील? आता पहिल्यासाठी आता लोड लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन किंवा लोड लॉस्ट इन फ्रिक्शन WF इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतोय? आयडियल लोड मायनस ॲक्च्युअल लोड। आता यातला ॲक्च्युअल लोड आपल्याला दिला आहे 60 न्यूटन, आयडियल लोड फाइंड करावा लागेल। WI इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? P इंटू VR, एफर्ट इंटू व्हॅलॉसिटी रेशो। एफर्ट दिलाय, व्हॅलॉसिटी रेशो दिलाय, WI निघेल ते इथं टाकले की WF निघेल, सिंपल आहे। आता सेकंड काय काढायचे? इफिशियन्सी। त्यासाठी फॉर्म्युला आहे MA डिवायडेड बाय VR इंटू 100। आता MA दिलंय का आपल्याला? नाही, मग ते कसं काढायचं? MA इज इक्वल टू फॉर्म्युला असतो W डिवायडेड बाय P। W दिलंय, P दिलंय, MA निघेल ते इथं टाकलं, VR दिलंय आपल्याला, इफिशियन्सी निघते। असा सिंपल हा प्रॉब्लेम आहे। आता सोल्युशनमध्ये फक्त खालून वर व्हॅल्यू टाकायचे। पहिल्या आकड्यासाठी इथून, दुसऱ्यासाठी इथून। पहिल्यासाठी पहिल्यांदा करूया लोड लॉस्ट इन फ्रिक्शन किंवा लोड लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन। सोल्युशन पहिल्यांदा काय काढायचे? लोड लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन, लोड लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन म्हणजे WF इज इक्वल टू फॉर्म्युला आहे WI मायनस W। त्यातलं WI पहिल्यांदा काढूया। WI इज इक्वल टू काय? P इंटू VR। P दिलंय आपल्याला 5 इंटू VR पण दिलंय 20, म्हणजे किती येणार? 20 इंटू 5 100 न्यूटन। लोड आहे त्यामुळे न्यूटन युनिट असणार 100 न्यूटन। आता हे WI आलेले इथं टाकूया म्हणजे WF निघते। सो WF इज इक्वल टू WI मायनस W। WI किती आले? 100 मायनस W किती दिले आपल्याला? 60, म्हणजे लोड लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन किती येणार? 100 मायनस 60 40 न्यूटन लोड लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन। आता दुसरं काय काढायचं? इफिशियन्सी। मग खालून काढायचं MA पहिल्यांदा, नंतर इफिशियन्सी निघते। दुसरं सेकंड इफिशियन्सी ऑफ द मशीन, इफिशियन्सी। त्यासाठी फॉर्म्युला काय? इटा इज इक्वल टू MA डिवायडेड बाय VR इंटू 100 असा फॉर्म्युला। मग त्यामध्ये पहिल्यांदा MA काढायचं, MA, कारण ते दिलं नाही, VR दिलंय आपल्याला। MA इज इक्वल टू फॉर्म्युला काय? W डिवायडेड बाय P। सो W किती दिलंय? 60 डिवायडेड बाय P, एफर्ट किती दिलाय? 5, म्हणजे किती येणार? 12 पंचे 60, 12 न्यूटन, सॉरी 12 युनिट नसते MA ला, 12 येणार। MA आलं। आता आपण इफिशियन्सी काढू शकतोय। इफिशियन्सीचा हा फॉर्म्युला आहे इटा इज इक्वल टू MA डिवायडेड बाय VR इंटू 100। MA किती आलं? 12 डिवायडेड बाय VR आहे 20 आणि इंटू त्याला 100। सो किती येणार? हे 60% येते। कॅल्शियममध्ये टाकून बघा तुम्ही, 60%। ओके, इफिशियन्सी ऑफ द मशीन ॲट दिस लोड। दिस लोड म्हणजे कोणता लोड? 60 न्यूटन। अशा पद्धतीनं सिंपल प्रॉब्लेम आहे। फॉर्म्युले लिहिले की फक्त
सोल्युशनमध्ये काय व्हॅल्यू कॅल्सीमध्ये पुट करायची. थँक्यू.